नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे आणि एबीपी माझाच्या महाभारत यात्रेमध्ये आपण येऊन पोहोचलोय वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये। वर्धा हे महात्मा गांधीजींचं शहर म्हणून ओळखलं जातं, त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं, विनोबाजी भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं, बाबा आमटे यांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं। या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे आणि रामदास तडस तिसऱ्यांदा आपला विजय साजरा करणार का याची उत्सुकता आहे, कारण त्यांच्यासमोर आव्हान आहे अमर काळेंचं। आणि याच संदर्भात विदर्भातल्या जनतेचा कौल काय, वर्ध्यातल्या जनतेचा कौल काय, या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण जाणून घेणार आहोत की वर्ध्यातल्या जनतेच्या मनात नेमकं काय खदखदतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा गड असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ हा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेला आहे। त्यामागे नेमकं काय कारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या मनात नेमकं काय आहे या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आणि त्याच्यासाठी इथले स्थानिक नेते सध्या माझ्यासोबत आहेत। वर्ध्यातल्या प्रश्नांवरती तर आपल्याला चर्चा करायचीच आहे, पण सध्याच्या राजकीय समीकरणांची चर्चा करूया। सगळ्यात आधी भाजपकडे जाईन। रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, विजयाचा विश्वास किती? 100% रामदासजी तडस मागच्या वेळेपेक्षा जास्त मार्जिनने निवडून येतील। मागच्या वेळेस 53% मतं मिळाली, यावेळेस 60% मतं मिळवून भारतीय जनता पार्टीचा खासदार दिल्लीमध्ये पोहोचेल। मोदीजी पंतप्रधान तिसऱ्यांदा होतील। विकासाच्या भरोश्यावर आम्ही सगळे मतं मागतोय। या जिल्ह्यामध्ये 2014च्या आधी 10 वर्ष 156 किलोमीटरचे मार्ग झाले होते, रोड झाले होते। त्याची स्पीड 2.5 किलोमीटर पर डे होती। आमच्या काळामध्ये ती स्पीड जवळपास 30 किलोमीटर गडकरींनी आणली। रेल्वे मार्ग 2.5 किलोमीटरची स्पीड होती, ती स्पीड 7.5-8 किलोमीटर झाली। 370 कलम रद्द झालं। सीए लागू होणार आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, देशाची आहे। मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना आहे आणि सगळ्या देशात मोदींचं नेतृत्व मान्य होत आहे। यावेळेस अबकी बार 400 बार। ठीक आहे, मला सांगा की काँग्रेस आणि भाजप इकडे कायम तुल्यबळ राहिलेलं आहे। 2009 मध्ये काँग्रेसचा इकडे विजय झाला होता, त्यानंतर 2 टर्म रामदास तडस इकडून निवडून आले। काँग्रेसनं हा मतदारसंघ का सोडला? मॅडम, ज्याप्रमाणे भाजपाने आघाडी करून काही मतदार त्याप्रमाणे हा सोडायला लागला। इथे याच्यापूर्वी काँग्रेसचे लोक निवडून आलेले आहे आणि अमर काळेला तिन्ही पक्षाचे लोक मिळून एवढ्या मताने निवडून देतील की नाही, पण राष्ट्रवादीला का दिला हा मतदारसंघ? नाही मॅडम, आपण भाजपाचा प्रचार करताय का? आपण मी प्रश्न विचारतेय, भाजपाचा प्रचार करताय का आपण? प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात सोडला म्हणजे वर अलायन्स झालेला आहे। मग भाजपाने काही मतदारसंघ का सोडले? काँग्रेसची राणा कशाला घेतली त्यांनी? मग अहो, पण जो तुमचा गड आहे तो तुम्ही सोडलाय तर राष्ट्रवादी आमचा सोबत आहे पक्ष, अलायन्स पक्ष। राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता म्हणून काँग्रेसचा उमेदवार घेतला? नाही, सीट शेअरिंग मध्ये हा वरिष्ठ लेवलवर झालेला निर्णय आहे आणि इंडिया अलायन्समध्ये हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, ठीक आहे, त्याच्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस हे जे एकत्र लढत आहे त्याच्यात वरिष्ठ लेवलवर झालेला हा निर्णय आहे आणि सर्व लोक अमर काळे यांना सर्व लोक बहुमतानं निवडून देणार आहे। तुम्ही इथं लोक पहा, ठीक आहे, तिथं तर माया कामात, ठीक आहे, माया कामाच आहे। मोदीचे दाखवा ना, मोदीचे दाखवा अबकी बार। ज्या उमेदवारांनी आता सांगितलं की अमर काळेच्या मागे आम्ही उभे आहोत, त्यांचा 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ पहा। त्यांनी तेच सांगितलं, त्यांनी हे सांगितलं की हा माणूस अमर काळेंनी आपल्या घरासमोरचा रस्ता बांधला नाही, तो लोकसभेच्या लायकीचा नाही आणि त्याच्यामुळे ही जी आता यांचं इथे स्टेजवर फक्त कोणाला राणानी मोदीच्या विरोधात व्हिडिओ काढले, त्याला तुम्ही बीजेपीची तिकीट दिली। 7,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे मोदी म्हणतात, त्याला तुम्ही भाजपात घेऊन त्याला तिकीट देता, मुख्यमंत्री। हे काय मॅडम? रामदासजी तडस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहे आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असून यानं वर्धेच्या विकासात रेल्वेचे थांबे झाले पाहिजे, पण रेल्वेचे थांबे झाले पाहिजे एवढंच म्हणलं। याच्यावर तर काही विकास केला नाही। आता आमच्या वर्धेतली सर्व लोक त्याला या निवडणुकीत थांबवणार आहे। उद्देश आपण जो प्रश्न करतो आहे, या केंद्रामध्ये रामदासजी तडस हे नेतृत्व करत होते।
खासदार साहेबांकडे साधं एक उदाहरण म्हणजे असं का वर्धा जिल्ह्यामध्ये जो महत्वाचा पूल आहे रेल्वे पूल हा गेल्या 10 वर्षापासून पूल होत नाही याच्यामुळे नाही, पण त्यावर काउंटर आर्ग्युमेंट भाजपची अशी आहे की त्याच्याऐवजी आणखी 4 पूल बांधून दिलेत, रस्त्याचं काम केलं. पण पुलं कोणतं बांधले तुम्ही? ज्या पुलाची आवश्यकता नव्हती ते पुलं बांधले तुम्ही. जो महत्वाचा पूल आहे वर्धेमधला ज्याच्यामुळे पुन्हा वर्धा शहराची वर्दळ थांबलेली आहे तो पूल गेल्या 10 वर्षांपासून पडला ही जनता पाहत आहे. हे भाजप असा पूल चंद्रपूरमध्ये सुद्धा आहे. असा पूल चंद्रमध्ये सुद्धा आहे पण तो पण सुद्धा कुठे झालेला आहे. आणि वर्धेचा तिथे तुमचा आमदार होता, खासदार होता तिकडे कुठला काँग्रेसचा. पण सत्ता ज्यांची होती महत्वाच्या विषयामध्ये रेल्वे याच्यामध्ये रेल्वेचे जे सदस्य असते तुम्ही ज्या पुलाबद्दल बोलताय त्याची संमती 2017 मध्ये मिळाली होती. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार इकडे होतं. त्या काळात काय झालं? पूल आहे, रेल्वेचा पूल आहे, तो केंद्राचा पूल आहे. एबीबी माझ्या पीडब्ल्यूडी सोबत वाद झाला. तो केंद्राचा मिळून आहे त्याच्यात स्टेट आणि त्याचं आता 2 महिन्यापूर्वी एक सेफ्टी ऑडिट झालं किंवा सेफ्टी टेस्टिंग झालं. अच्छा, माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. तुम्ही शांतपणे बोलणार असाल तर मी खाली येते. आय एम कमिंग टू यू. बाजूवा जाणार सगळ्यांकडे जाणार. शो अजून संपलेला नाही. बाजूवा बीजेपीच्या नेत्याला का बोलत नाही? मी सगळ्यांशी बोलणार. तुम्हाला बोलायचं असेल बीजेपीचा नेता आहे तिथे. बीएसपीचा नेता आहे. बीएसपीच्या नेत्याला तो तिथं बाजूवा मी बोल. विकास भकात झाला मॅडम, विकास भकात झाला. विदर्भ मॅडम, विदर्भावर बीजेपी सरकार का बरं बोलत? बाजूवा मॅडम, महाराष्ट्रात काय विकास केला सांगा? कास्तकाराचे मुद्दे तुम्ही मांडत नाही. कास्तकाराचे मुद्दे का नाही मांडत? विधानसभामध्ये का आतापर्यंत भ्रष्टाचार आहे? रामदास तडसर 10 वर्षात का केलं सांगा? अरे रामदास तडसरविरोधात बजाज चौकातला पूल 3 वर्षापासून पडला आहे. रोज ऍक्सिडेंट होते बजाज चौकामध्ये. रामदास तडस 10 वर्षापासून. मोदी सरकार नहीं चाहिए, जुमलों की आंधी नहीं चाहिए. तो कौन चाहिए? हमको इस बार चाहिए महाविकास आघाड़ी. फडणवीस और सुधीर मुनगंटीवार ने जो वादा किया था 2014 में कि अलग विदर्भ देंगे, पर विदर्भ अलग दिया ही नहीं. ये जुमलेबाजों की सरकार है, चोर सरकार है ये. या केंद्र सरकारने बाजूवा आणखी कोण बोलणार आहे? चुनाव बैलेट पेपर से चुनाव होना चाहिए. सबसे पहली मांग बैलेट पेपर से चुनाव. मॅडम, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. कृषीला जायला वयोवृद्ध आहेत, त्यांना पुढे काश्तकार को दुगना भाव देंगे बोले 10 साल हो गए. दुगना ही बोलते जा रहे, भाव नहीं मिल रहा. क्या मैडम? चुनाव 2 मिनिट मला एक सांगा, हे सर्व जे उदाहरणं देत आहेत हे त्याचे विकासाचं उदाहरण कोणी देत नाही आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी जे उमेदवार तुतारीकडनं उमेदवार उभे आहे यांनी सुद्धा अमर काळेंना शिव्या घातल्या. अमर काळे हा चांगला लीडर नाही आहे. अमर काळे हा विकास करू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या घरासमोरचा रोड बांधलेला नाही. अशा पद्धतीचे आरोप करणारा माणूस त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. लांब राहून बोला. बजाज उडान पुलाचा 5 वर्षापासून मी त्याच्या मागे लागून आहो. ठीक आहे, तळस साहेबांपेक्षा बजाज उडान पुलाच्या विषयावर मी आंदोलन केले. बाजूवा रामदास तडस साहेब यांचे खूप चांगलं काम केलेलं आहे 10 वर्षात. नाही, खूप चांगलं काम केलं 10 वर्षात. तेच पुन्हा निवडून येणार. बीजेपीचे तुम्ही बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या आणि 40 सीट आलं मग बीजेपीला 40च्या वरती येणार. एकूण वातावरण जर आपण खालचं पाहिलं तर अनेक मुद्दे आहेत जे सर्वसामान्य लोकांनी उपस्थित केलेले आहेत. रामदास तडस यांच्या विरोधात बराच रोष आहे. त्यांनी इकडे विकास कामं केलेली नाहीत असं खालच्या लोकांचं म्हणणं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ते इथून काढून घेतलं गेलं, आमच्या तोंडचा घास काढून घेतला. इथे 2 मेडिकल कॉलेज याच लोकसभा क्षेत्रात येणार आहे. एक ESICचं कामगारांसाठीचं MIDC मध्ये हॉस्पिटल लागू झालेलं आहे. इथे या जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यात
इथे नवीन कारखाना जरी आला नाही, जे कारखान्याचे इन्व्हेस्टमेंट जवळपास 5,000 कोटींचं होणार आहे. कारखाने आमदार इथं आमदार आणि खासदार इथं आमदार आणि खासदार दोघांनी मिळून हॉस्पिटल बाबत काही बोललेलं नाही. ठीक आहे मॅडम, इथं ज्याची 5 लाखाची कॅपॅसिटी नाही त्यांनी 50 कोटीचं अग्रीमेंट केलं. ठीक आहे. मॅडम, फक्त काय देशात 2च पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पार्टी, आणि उत्तर प्रदेशामध्ये 4 वेळा या पक्षाचं नेतृत्व. आपण मागच्या निवडणुकीत लढला पण नव्हता, उमेदवार पण दिले नव्हते. ईव्हीएमचा घोटाळा, जरा बॅलेट पेपरनी मतदान झालं पाहिजे, हे सुद्धा सगळ्या देशातल्या लोकांची ओरड आहे. याकडे का लक्ष देत नाही आपण? मीडियाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. बहुजन समाज पार्टी देशातली 3ऱ्या नंबरची पार्टी, मी म्हणणार नाही नंबर 1ची पार्टी आहे, आणि या पक्षाचे उमेदवार डॉक्टर मोहन रायकवार या लोकसभेमध्ये उभे आहेत. ते प्रचंड बहुमताने विजयी होतीलच हा माझा विश्वास सुद्धा आहे, कारण आता लोकांना कळलेलं आहे. उत्तर प्रदेशात निवडून येणं कठीण होत आहे बीएसपीला. अशा परिस्थितीत तुम्ही महाराष्ट्रात कसा विश्वास व्यक्त करू शकता? का करणार नाही? महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये संविधानानुसार सरकार आलं पाहिजे, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला वाटतं. का येणार नाही महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचं सरकार? कारण त्या पद्धतीनं बीएसपी बहुजन समाज पार्टी काम करते देशामध्ये. ठीक आहे, मी वंचितच्या नेत्यांकडे येते, उमेदवारांकडे येते. मागच्या वर्षी फार काही चमत्कार दाखवला नव्हता. वंचितला जेवढं इतर भागांमध्ये मतदान होतं तेवढं वर्ध्यात मतदान झालं नव्हतं. यावेळी वंचितचा परफॉर्मन्स कसा असेल? मागच्या वर्षी वंचितची सुरुवात झाली होती, आणि मी आता वर्धा लोकसभेच्या सर्व मतदारांचे सर्वांना पहिले नमस्कार आणि जयभीम घेतो. यावेळेचा जो उमेदवार आम्ही दिलेला आहे, प्राध्यापक राजेंद्र साळुंखे, MA BEd MPhil असा शिकलेला उमेदवार दिलेला आहे. आणि शेतकरी हा देश शेतीप्रधान देश आहे, आणि म्हणून कापूस विषयक किमतीचे धोरण आपल्या देशासाठी कसे चांगले राहील, याने शेतकऱ्याचा आर्थिक लाभ कसा प्राप्त होईल, यासाठी मँचेस्टर. अच्छा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात असं सांगताय? आमच्या इथं शेतकऱ्याची हालत प्रचंड गंभीर आहे. आज आमच्या इथं आपण कोणत्या पक्षात? मी राष्ट्रवादी पक्षाचा उपाध्यक्ष आहे जिल्ह्याला, शरद पवार गट. आणि तुम्हाला सांगतो, इंडस्ट्रियलायझेशन नावाची अजिबात गोष्ट नाही आहे. इथे बेरोजगारी खूप आहे, कुठलाही कारखाना आणलेला नाही. इथले खासदार सपशेल खोटे पडलेले. ओके, मी येते तुमच्याकडे, मी येते. एक राजकीय प्रश्न माझा आहे. एक राजकीय प्रश्न असा आहे, थांबा, एक राजकीय प्रश्न असा आहे की कुस्तीगीर परिषद, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद याच्यामध्ये रामदास तडस यांनी शरद पवार यांना आव्हान दिलं. कुस्तीगीर परिषदेवरचं शरद पवारांच्या वर्चस्वाला रामदास तडस यांनी आव्हान दिलं, आणि असं म्हटलं जातंय की शरद पवारांनी फार मनावर घेऊन या मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उतरवलेला आहे, भलेही तो काँग्रेसचा चेहरा असला तरी सुद्धा. असं काही नाही. महाविकास आघाडीकडून हा उमेदवार आहे, आणि तिन्ही पक्ष एकत्रपणे इथं लढा देत आहे. आणि सध्या ही आघाडी जी आहे, तर हा देश वाचला पाहिजे, कारण या देशात मोदी सरकार एवढे असंवैधानिक निर्णय घेत आहे का शेतकऱ्याच्या शेतमालाला 2.5 पट भाव देतो म्हणे दरवर्षी. अच्छा, राष्ट्रवादीचं विदर्भातलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे? नाही, हा अलायन्सला सोडलेली जागा आहे, आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीची आता एकत्र लढत आहे. या देशाच्या एकतेसाठी आणि एकात्मतेसाठी हा लढा आहे पुढे देशात. ठीक आहे, या ज्या आता सध्या रामदासजी तडस सुद्धा नाही का, हे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आले होते, जे आरोप घेत आहे भाजपवाले की हा उमेदवार बाहेरचा आहे. परंतु जे वर्धेतला आमदार आणि वर्धेतला खासदार हा सुद्धा काँग्रेसमधून आलेलाच आहे, त्यांना तो चालतो. आणि आज आम्ही घेतलेला चालत नाही का, परंतु हा सुद्धा आमचा माणूस आहे, महाराष्ट्राचा आहे. दुसरी गोष्ट अशी, आज तरी रामदासजी उभे आहे, आज त्यांची सून पण का उभी आहे? महाविकास आघाडीला इकडे उमेदवार शोधायला पण खूप वेळ लागला होता. नाही, आमच्यामध्ये वाटप होत असताना आज सुद्धा वाटप व्हायचं आहे, महायुतीचं पण वाटप व्हायचं आहे. जे 16 गद्दार पळाले होते त्या गद्दारांचं पण तिकीट आज नक्की नाही. ज्या पद्धतीने ते वाट पाहून राहिले तसं आज आहे, कारण आज त्यांची सून सुद्धा त्यांच्या विरोधात का उभी आहे हा प्रश्न आहे. जर त्यांनी खरोखर न्याय दिला असता, आज जर त्यांना हे वेळ असती, जे स्वतःचं कुटुंब समावेश येत नाही तो दुसऱ्याला काय न्याय देईल हा आमचा प्रश्न आहे. अच्छा, रामदास तडस. मॅडम, बेरोजगारीचा प्रश्न एबीपी लोकांना सांगतो की बॉम्बे IITL मध्ये 37% लोकांना अजून प्लेसमेंट नाही मिळालं, तर बाकी स्टेट का, बाकी परिस्थिती काय असेल?
कुठे केला रोजगार निर्माण? कुठे केला मॅडम? अच्छा, रोजगाराचा मुद्दा उपस्थित केलाय. रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला. इकडे रोजगार नाहीये तरुणांना. यांनी सूतगिरण्या डुबवल्या, यांनी सहकार क्षेत्र खाल्लं, यांनी एपीएमसी खाल्ली, यांनी साखर कारखाने खाल्ले, यांनी सगळं खाल्लं. बेरोजगारांचं नुकसान यांनी केलेलं आहे. यांनी बीजेपीचा शेवटचा अड्डा भ्रष्टाचारांचा शेवटचा अड्डा बीजेपी आहे. अच्छा, एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारेन. आर्वी धरणाचा मुद्दा आहे. लोअर वर्धा धरण जे आर्वी मध्ये होणं अपेक्षित होतं ते कोणाच्या हट्टामुळे दुसरीकडे गेलं आणि ज्याचा दोन तालुके त्याच्या पाण्यापासून वंचित राहतात. नाही गेलं, त्याचा प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे. ते प्रॉपर उंचावर धरण खाली धरण बांधता उंचावर पाणी झालं नाही. ते प्रॉपर प्लॅनिंग करून ते धरण ठरलेलं आहे. तो हट्ट वगैरे काही नाही मॅडम. बरं, भाजपला मी हा प्रश्न विचारेन की काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था मला बोलू दे जरा थांबा. काही ठिकाणी वर्ध्यामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. विदर्भातला भाजपचा मोठा चेहरा म्हणजे नितीन गडकरी, ज्यांना हायवे मॅन म्हणून ओळखलं जातं, तरी सुद्धा वर्ध्यामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची अशी दुरावस्था काय? असं आहे मॅडम, आपण एखादा पेपर देतो तर 100 मार्काचा देतो आणि त्याला एखाद्या विद्यार्थ्याला 90 मार्क मिळाले आणि 10 नाही मिळाले, तो फेल नाही होत. आणि क्रॅक गेलेले रोड कोणाच्या आमदाराच्या ह्याच्यातले तेही पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जो विकास तोफेर सुरू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, जमिनीपासून ते आसमंतापर्यंत, म्हणजे आपल्या सगळ्या मंगळवार ग्रह ह्या राष्ट्रीय प्रश्नांची इलेक्शन आहे. या राष्ट्रीय प्रश्नाच्या इलेक्शन काँग्रेसचं फाउंडेशन आहे. बजेट आहे, फाउंडेशन आहे. बजेट रस्ता म्हणजे बेरोजगारी हटणार नाही. रस्ता म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळणार नाही. रस्ता म्हणजे रस्ते बांधून खूप मोठा तीर मारला नाही. सिमेंटचे रस्ते बांधले. सिमेंटच्या रस्त्यावर टोलही आमच्यावरच आकारत आहे. ते टोल आकारून पैसे वसूल करत आहे आणि गाडी घेतल्याच्या नंतर 15 वर्ष जो टॅक्स आहे तो टॅक्सही घेत आहे. एक सांपनाथ है तो दूसरा नागनाथ है. चोर चोर मौसेरे भाई, इन सभी ने देश को लूटा है और ऐसे लुटेरे को अब जनता चुन के नहीं देने वाली है. इसलिए बहुजन समाज पार्टी देश में पर्याय है और लोग हमारे पार्टी के साथ ही रहने वाले हैं. अच्छा, आणखी एक महत्वाचा मुद्दा बोला. असं का करता तुम्ही? पार्शलिटी का करता? पार्शलिटी करत नाहीये, मला पुढचा मुद्दा घ्यायचा होता. तुमच्यासाठी सगळे पक्ष सारखे आहे. हो, अर्थात, म्हणूनच तुमच्याशीही बोलले. यांच्यापर्यंत त्यांच्याशीही बोलले, तुमच्याशी. मला हे म्हणायचं आहे, नांदगाव खंडेश्वर पासून नंदुरीपर्यंत हा मतदारसंघ आहे. वर्धेचे 4, अमरावतीचे 2. या भागामध्ये रोजगार किती आहे? बेरोजगारासाठी उद्योगधंदे किती आले? शेतकऱ्याच्या धुऱ्याला पाणी मिळालं का नाही? कामधंदे आहेत की नाही? हे सगळे या लोकांचे प्रश्न आहे आणि ते तुम्हाला ज्वलंत या ठिकाणी दिसत आहे. तरी तुम्ही फक्त तेथूनच तिकडे जाता का? काँग्रेस तुमच्याकडे मी आले होते, तुमच्याशीही बोलले, मी त्यांच्याशीही बोलले. निळ्या रंगाचा तुम्हाला काही हे आहे का? निळा रंग माझा सगळ्यात आवडता रंग आहे. बरं, हेतून 4 वेळा तुम्ही वापस गेले, फक्त 2च वेळा आमच्याकडे आले. माझा पुढचा प्रश्न असा आहे, या मतदारसंघामध्ये जातीय राजकारण असं आहे की तेली आणि कुणबी समाजाचे इकडे प्राबल्य आहे. तेली समाजाचे रामदास तडस या मतदारसंघामध्ये उभे असताना अमर काळेंसारखा कुणबी चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला आहे. त्याचा फायदा कितपत होईल? काय प्रश्न? कुणबी उमेदवार, तेली उमेदवारासमोर कुणबी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला आहे. या जातीय समीकरणाचा फायदा होईल का? नाही, जातीयवादी हे राजकारणच नाही. असा वाद नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला मागच्या वेळेस 5,92,000 मतं मिळाले. ते सर्व धर्म, सर्व जाती, सर्व पंथांचं मतदान होतं. सगळ्यांचं मतदान मिळालं. सगळ्यांचं. मी तेली समाजचा आहे, पण मी काँग्रेस राष्ट्रवादीला वोट करणार ना. हे जातीवादी हे लोकच ठरवेल काय करणार. मागील वेळेस जे रामदासजीला मतं मिळाले होते आघाडी, हे 2 लाख मतं शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाचे होते. त्या मतावर रामदासजी तडस मागच्या वेळेस आलते. आम्ही कुणबी आहोत, परंतु मागच्या वेळेस तेली समाजचे असून आम्ही वोटिंग केलं. विषय एक माझा प्रश्न महत्वाचा आहे. वर्धा शहरात नाही, संपूर्ण भारतामध्ये जे मलनिःसरण योजना सुरू आहे, या योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि चांगल्या शहराचं पूर्ण विद्रुपीकरण या भाजप सरकारनं केलं. एकूण आपण सध्या बघतोय वर्ध्यामध्ये जेवढं तापमान, वातावरणातलं तापमान गरम आहे, तेवढंच राजकीय तापमान सुद्धा आपल्याला गरम पाहायला मिळत आहे. रामदास तडस हॅट्रिक करणार का? या मतदारसंघातून निवडून येणार का? की अमर काळे इकडे विजयी होणार? हा प्रश्न आहे. अर्थात महत्वाचे मुद्दे इथे आहेत.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे शेतकऱ्यांचा आहे, सिंचनाचा आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा इथे मुद्दा आहे, कृषी मालाचा मुद्दा आहे, हमी भावाचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं जनता नेमका कोणाला कौल देते, इथला उमेदवार नेमका कोणता निवडून येतो, अमर काळे विजयी होतात, रामदास तडस विजयी होतात की बसपाचे उमेदवार की वंचितचे उमेदवार, या सगळ्याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझाची महाभारत यात्रा रामेश्वरम ते अयोध्या. मी कॅमेरामन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.